पिंजरा लावून घेतलाय बघू शकता। इथं रानातली केळ आहे आणि तिच्या आतमधला भाग काढणार आहे आम्ही। पप्पा पिंजरा लावतात। तर बघू शकता आम्हाला पिंजऱ्यामध्ये खेकडी सापडल्यात। रानातली केळ कापली आहे बघू शकता। त्याच्या आतमधला भाग काढलेला आहे आणि पप्पा साफ करून घेत आहे बघू शकता। तर पूर्णपणे साफ करून घेतला आहे बघू शकता तुम्ही। हाय मित्रांनो, तर आपण आज परत आलेलो आहे पिंजरा लावायला। तर आपण इकडे खाली जाणार आहे पिंजरा लावायला। त्या साईडला तिकडे जाणार आहे आम्ही पिंजरा लावायला। तर तुम्हाला दाखवतो पिंजरे कसे लावत होतो आम्ही। तर मी पिंजरा लावणार आहे इथं खाली आणि पप्पा गेले तिकडे खाली लावायला पिंजरा। तर बघू शकता मी चाललो पिंजरा लावायला। तर आपण इथं पिंजरा लावणार आहे बघू शकता। इंद्रायणी नदीपासून वरती वाडा येतो त्या वाड्याला लावणार आहे आपण पिंजरे। तर बघू शकता पिंजरा लावून घेतलाय मी। तर एक इथं खाली पिंजरा लावून घेतलाय आणि दुसरा तिकडे वरती लावणार आहे मी पिंजरा। तर वरती चाललोय। तर बघू शकता किती अडचण आहे। इथं आतमध्ये पिंजरा लावून घेणार आहे मी अडचणीत। बघू शकता आपण पिंजरा लावून झालेला आहे आपला। हा पिंजरा लावलाय दुसरा मी। तर मी पिंजरे लावून घेतले तिकडे खाली आणि तर मी इकडे वरती आलोय। तर बघू शकता तिथं रानातली केळ दिसते आपल्याला। तर तिकडे जाऊन बघूया आपण। बघू शकता रानातली केळ आहे इथं। तर त्या केळीचा जो आतला भाग आहे तो आपण काढणार आहे उद्या। तर आमच्या इकडे त्याला कौदर बोलतात आणि त्याचा आतमधला जो भाग आहे त्याला काला बोलतात। तर आम्ही त्याचा काला काढणार आहे उद्या। तर ते कापायला लागतं। कापायला काय नाही आणलं आम्ही। तर आपण सकाळी पिंजरे काढायला आल्यावर काय तर घेऊन येणार आहे कापायला। तर बघूया सकाळच्या। त्याच्या आधी एक पिंजरा राहिलाय तो लावून घेणार आहे आम्ही। तिकडे पप्पा गेले तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे पिंजरा लावते ते पप्पा। तर बघू शकता तिकडे गेल्यात पप्पा लावायला पिंजरा। तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो। तर बघू शकता इथं लावणार आहे आम्ही पिंजरा। तर जागा करून घेतात पप्पा बघू शकता खाली। ते उकरून घ्यायचं आहे थोडं। खड्डा करायचा पिंजरा बसून असा। तर खड्डा करून घेतलेले आणि आता पिंजरा लावतात बघू शकता। त्या खड्डा केलेला आपण त्या खड्ड्यामध्ये लावून घ्यायचा आहे पिंजरा। तर बघू शकता लावून घेतलाय पिंजरा। तर बघू शकता पिंजरा लावून झालेला आहे आमचा आणि त्याच्यावर काहीतरी ठेवून घ्यायचं आहे। जर पाऊस बिऊस पडला तर पूर आल्यानंतर पिंजरा वाहून नाही गेला पाहिजे। तर बघू शकता सकाळ झालेली आहे आणि आम्ही पिंजरे काढायला आलेलो आहे इकडं। पप्पा तिकडे गेले वरती पिंजरे काढायला आणि मी इकडे जाणार आहे खालते। तर बघू आपल्याला खेकडे भेटतात का नाही त्या पिंजऱ्यांमध्ये। तर बघू शकता आम्हाला खेकडे भेटलेले पिंजऱ्यांमध्ये। तर ते आम्ही याच्यामध्ये ओतून घेणार आहे। जी माशाची घाण टाकलेली आहे आपण पिंजऱ्यांमध्ये ती काढून घेणार आहे आम्ही। तर बघू शकता आपल्याला खेकडे भेटल्यात। बारीक मोठी साईज आहे बघू शकता तुम्ही। तर 2 पिंजरे काढलेले आपण आणि अजून आपले तिकडे खाली पिंजरे आहे। तर आम्ही 7 पिंजरे लावलेले बघू शकता। आम्ही आलेलो आहे इकडं आता। तर वरतून पिंजरे काढून आपण इकडे आलोय खाली। तर बाकीचे पिंजरे साईडला लावलेले। तर आम्ही पिंजरे काढून येणार आहे आधी। तर बघू शकता इथं रानातली केळ आहे। तर आम्ही त्याचा आतमधला भाग काढणार आहे। तर तुम्हाला पिंजरे काढून झाल्यावर दाखवतो। तर बघू शकता मी पिंजरा काढायला आलेलो आहे खेकड्यांचा। तर बघू शकता इथं लावलेला आहे आपण तो पिंजरा। तर याच्या खाली लावलेला आहे आपण तो पिंजरा। तर काढूया। तर तुम्ही बघू शकता इथं रानातली केळ आहे। त्याच्या आतमध्ये भाग असतो तो काढणार आहे आपण। तर आमच्या इकडे त्याला कौदर बोलतात। तर कौदरीचा आपण काला काढणार आहे। तर बघू शकता पप्पा गेलेले काढायला। काला काढण्यासाठी अशा प्रकारे कापून घ्यायला लागतंय। तर पूर्ण पानं काढून घ्यायचे त्याचे। तर तेव्हा आपल्याला याचा काला भेटणार आहे। तर बघू शकता पानं काढून घेतलेत पप्पांनी आणि ते बघू शकता ते जे उभं आहे ते आपल्याला काढायचं आहे। तर बघू शकता काढून घेतलेलं आहे पप्पांनी। तर तुम्हाला दाखवतो वरती आणल्यानंतर। तर बघू शकता काढलेलं आहे आपण ते। तर बघू शकता पप्पा साल काढून घ्यायचे त्याचे। ते असं कडनी साल काढून घ्यायला लागते आणि त्याच्या आतमध्ये जो भाग असतो तो आपण खाऊ शकतो आणि आपल्या शरीरासाठी चांगला असतो।
तर हे रानातले केळीला असतं, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता पप्पांनी साफ करून घेतलेलं आहे तो. तर तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन. तर बघू शकता पूर्णपणे साफ करून घेतलेलं आहे. ह्याला बोलतात काला आणि तो आपल्या शरीरासाठी चांगला असतो.